पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आज आपण नफा तोटा या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि एक्झाम ओरिएंटेड असे प्रश्न पाहणार आहोत, तेही ट्रिक्स अनुसार पहा। या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्या आहेत। चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रकाराला। आता प्रश्न जर पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला काय केलेलं आहे, माणसांच्या एका गटामध्ये काही जोडपी आहेत। जोडपी म्हणजे आता नवरा आणि बायको। तर पुढे आपल्याला सांगितलेले उरलेले जे लोक आहेत, काही स्त्रिया आणि काही पुरुष, हे सिंगल आहेत म्हणजे त्यांचे लग्न झालेले नाही। त्या गटामध्ये विवाहित लोकांची संख्या जर 80% असेल, मग त्यामध्ये स्त्रियाही आल्या आणि त्यामध्ये पुरुषही आले, तसेच त्या गटातील फक्त पुरुषांची संख्या 55% आहे, तर आपल्याला मग त्या गटातील अविवाहित स्त्रियांची संख्या काढायची आहे। आता कुठल्याही अशा प्रकारचं गणित दिलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये एकूण जे लोक आहेत हे किती टक्के लोक आहेत? एकूण 100% लोक आहेत। एकूण किती आहेत? 100% आहेत। आणि त्यातले सरळ सरळ आपल्याला सांगितले की बाबा 80% लोक जे आहेत हे काय आहेत? 100 पैकी विवाहित आहेत, बरोबर आहे। 80% लोक हे 100% पैकी काय आहेत? विवाहित आहेत। मग या 80% मध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक स्त्री आणि एक पुरुष असणार आहे। आता विवाहित म्हटल्यानंतर एक नवरा आणि एक बायको, म्हणजे त्यांचं प्रमाण आपल्याला 50-50 घ्यावं लागणार आहे। फॉर एक्झाम्पल, जर 40% पुरुष असतील तर 40% यामध्ये काय असणार आहेत? स्त्रिया असणार आहेत, बरोबर आहे, कारण हे विवाहित आहेत। एवढं लक्षात आलं? एकूण गटाची संख्या आहे 100%, त्यापैकी 80% विवाहित, म्हणजे 40 पुरुष विवाहित आणि 40 महिला विवाहित। आता त्यामध्ये आपल्याला सांगितले की बाबा पुरुषांचं जे एकूण प्रमाण आहे हे किती टक्के आहे? 55% आहे एकूण पुरुषांचं प्रमाण। आता एकूण 55% पुरुषांपैकी 40% पुरुषांचं लग्न झालं, मग बिना लग्नाचे किती उरले? आता 15% हे काय झाले? आपले बिना लग्नाचे पुरुष उरलेले आहेत पहा। पण आपल्याला पुरुषांचं प्रमाण काढायचंय का? आपल्याला कशाचं काढायचंय? स्त्रियांचं। मग आता 100% मधून 80% विवाहित गेले, राहिले होते आपले बिना लग्नाचे हे ठोंबे 20%। त्याच्यापैकी किती पुरुष किती आले? 15%। मग ज्या काही राहिल्या बिना लग्नाच्या त्या काय राहिल्या? आता स्त्रिया किती राहिल्या? 5% त्यामध्ये स्त्रिया राहिलेल्या आहेत। आलं लक्षात का? परत एकदा सांगू, परीक्षेला पडलेला आहे अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे पहा। लक्षात घ्या, असा प्रश्न आला की एकूण ग्रुपची संख्या 100% मानायची आणि त्यामधले विवाहित काढून टाकायची, राहिले किती बिना लग्नाचे? 20%। आणि विवाहित मध्ये आपल्याला सरळ सांगितले की बाबा एक पुरुष आणि एक स्त्री आहे, कारण विवाह हा दोघांचाच होत असतो। मग जे काही 80 असतील त्याचे 40 पुरुष आले आणि 40 स्त्रिया आल्या। 60 जर असते तर 30 स्त्रिया आणि 30 पुरुष आले असते। आणि एकूण पुरुषांचं प्रमाण किती दिलंय? 55%। 55% पैकी 40% विवाहित संपले, अविवाहित किती राहिले? 15। मग एकूण राहिले होते अविवाहित 20 पैकी 15 गेले, राहिलेल्या कोण असणार आहेत? आता स्त्रिया असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पहा 5%। बिना लग्नाच्या स्त्रिया किती असणार आहेत? 5% असणार आहेत। लिहा आता। आले ना मग सगळ्यांच्या लक्षात? काय अडचण नाही? घ्या आता प्रॅक्टिससाठी पुढचा प्रश्न पहा। पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे, माणसांच्या गटामध्ये काही जोडपी आहेत आणि उरलेले एक एकटेच आहेत, त्यापैकी विवाहित लोकांची संख्या आहे 60% आणि पुरुष आहेत 54%। तर सांगा मग बिना लग्नाच्या स्त्रिया किती? किती आले मग सर्वांचं? 16% आले, काय अडचण नाही।
याच्यामध्ये काय करायचंय पहा, एकूण लोकसंख्या किती मानायची आपल्याला, 100%, आणि 100मध्ये विवाहित आहेत 60%. मग राहिले किती आपले, 40 राहिले, बरोबर आहे. आणि या 60मध्ये 30% स्त्रिया आणि 30% काय आहेत, पुरुष आहेत. आणि एकूण पुरुष आपल्याला या ठिकाणी दिलेत पहा 54%. 54 मधून 30 गेले, किती राहिले खाली, 24. 40 मधून 24 गेले, ज्या राहिल्या त्या 16% खाली काय राहिल्या, मग बिना लग्नाच्या स्त्रिया राहिलेल्या आहेत. इतकं सोपं आहे पाहे. आता घ्या पुढचा प्रश्न पहा. अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. एका दुकानदाराने छापील किमतीवर 30% सूट देऊन सुद्धा त्याचा त्या वस्तूच्या विक्रीतून 60% नफा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 700 रुपये असेल तर त्या वस्तूवरील छापील किंमत किती. पहा इकडे लक्ष द्या. आता असे प्रश्न आपण या टॉपिकच्या सुरुवातीला सुद्धा घेतलेले आहेत पहा. आणि तुम्हाला मी हे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त एकच ट्रिक सांगितली होती. काय सांगितली आठवते का कुणाला, नवीन किंमत जुनी किंमत सांगितली होती का, काय सांगितली होती सांगा बरे. बघा पहिलं पेज उलटून काय सांगितलं होतं, आहे का लक्षात. नवीन किंमत जर काढायची असेल तर काय घ्यायचं, नवीन किंमत बरोबर, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत, किंवा तिला तुम्ही खरेदी किंमत सुद्धा म्हणू शकता, बरोबर आहे. जुनी किंमत आणि गुणाकारामध्ये जर 100वरती नफा झालेला असेल, नफा लिहा, 100वरती तोटा झालेला असेल, 100वरती तोटा घ्या, आणि छेदस्थानी जशास तसे 100. इथं नफा किंवा तोटा दिलं होतं का हे सूत्र, आहे का सगळ्यांना लक्षात. आता याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे पहा. आता नवीन किंमत याच्या ऐवजी तुम्ही विक्री किंमत सुद्धा म्हणू शकता, आणि जुनी किंमत याच्या ऐवजी तुम्ही खरेदी किंमत सुद्धा म्हणू शकता पहा. आता या ठिकाणी या गणितामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिली आहे आणि काढायची काय आपल्याला, वस्तूची छापील किंमत, म्हणजे थोडक्यात काय काढायची, विक्री किंमत काढायची. मग जे दिले ते डायरेक्ट लिहून टाका. वस्तूची जुनी किंमत किती दिली आपल्याला, 700, गुणुले 100वरती नफा झालाय का तोटा झालाय, नफा झालाय. किती झालाय 100वरती नफा, 60%, म्हणजे 160, भागिले जी काही दिलेली सूट असेल ती छेदस्थानच्या 100वरती घ्यायची. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. सूट कुठे लिहायची, छेदस्थानच्या 100वरती लिहायची. म्हणजे हे किती आले आता, 70. इथपर्यंत आले लक्षात. आता कापा फक्त यांनी, हे 70 कटले पहा, हे 70 कटले, हा शून्य कुणीकडे आला, असाच इकडे आला. त्या वस्तूवरील जी छापील किंमत आहे ही छापील किंमत किती आली आपली, 1600 रुपये. पहिल्याच दिवशीचं एकच सूत्र आहे, पूर्ण टॉपिक मी तुम्हाला याच सूत्राने शिकवलेला आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलंही सूत्र वापरलं नाही. काय करायचं, फक्त नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणुले 100वरती वर नफा किंवा तोटा ठेवा. नफा झाला असेल नफा, तोटा झाला असेल तोटा, आणि दिलेली सूट मात्र लक्षात ठेवा, कधी कुठे ठेवायची, छेदस्थानीच ठेवायची. घ्या लिहून. येईल मग आता या प्रकारचा दुसरा सोडवता, काय अडचण नाही. पहा काय दिलाय पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने छापील किमतीवर 50% सूट दिली आणि त्याला 10% नफा झाला. जर तिची खरेदी 1000 रुपये असेल तर सांगा मग छापील किंमत किती. बघा 2 सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगता येतं. पहा ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांना परत एकदा सांगते, मग मात्र राहिलेले तुम्हीच सोडवायचेत. पहा आता या ठिकाणी वस्तूची मूळ खरेदी दिली आपल्याला 1000 रुपये, गुणाकारामध्ये अंशस्थानी
100वरती झालेला नफा जशास तसा ठेवायचा आहे आपल्याला. किती झालाय 100 वरती नफा? 10%. आणि छेदस्थानी 100तून दिलेली सूट वजा करायची. पहा 50% सूट वजा केली 100तून, राहिले किती? ते 50% राहिले. इथपर्यंत आलं लक्षात? आता याला फक्त 0 0 कट करा. 5 दोन्ही 10 आणि 11 दोन्ही 22 आणि 2 0 राहिलेले यापुढे जशास तसे. त्या वस्तूची छापील किंमत बरोबर किती येणार आहे आपल्याला? 2200 रुपये. आहे काय अडचणीच्या मध्ये? सोडवा आता. आले का सर्वांचं 3600? नाही आलं? बघा परत लक्ष द्या. वस्तूची छापील किंमत किती दिली? अच्छा इथं थोडासा बदल आहे त्याच्यामुळे लक्षात आलं नसेल. मग वर्षी आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत दिली होती आणि छापील काढायला सांगितली होती. आता या ठिकाणी आपल्याला छापील दिली आणि खरेदी काढायची, पण सूत्र तेच वापरायचंय. पहा काय सूत्र होतं आपलं? नवीन किंमत बरोबर सांगा. हा नवीन किंमत बरोबर कोणती किंमत? जुनी किंमत गुणाकारामध्ये 100 भागिले 100 असंच ठेवा, काय अडचण नाही. नवीन किंमत म्हणजे छापील किंमत किती दिली आपल्याला? 4400 बरोबर जुनी किंमत काढायची. 100 वरती किती नफा झालाय आपला आणि सूट किती दिली आपल्याला? 10 दिली सूट. मग पहा छेदस्थानी किती आले? 90. इथपर्यंत आले लक्षात? आता काय करायचं? हे भागाकारातले 90 इकडे जर आणले बरोबर चिन्हाच्या तर कुठे जातील हे? आणि हे गुणाकारातले 110 बरोबर चिन्हाच्या इकडे आणले तर कुठे जातील हे? एवढाच बदल करायचा आहे फक्त. तेव्हाही सांगितलं होतं तुम्हाला. सोडवा आता. शून्याला 0 कटला. 11 1 11 11 चोक 44 9 चोक आणि 2 0 राहिलेले जशास तसे. त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत बरोबर किती होती? 3600. फक्त लक्षात घ्या आपल्याला छापील किंमत विचारली का खरेदी किंमत विचारली? आणि एवढा बदल करा. लिहात आले लक्षात? येईल आता पुढचा प्रश्न. पहा प्रॅक्टिससाठी घ्या आणि पटकन सोडवून सांगा. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 25% सूट देतो तरीही त्यास 10% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 550 रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पहा इकडे लक्ष द्या. परत एकदा सांगते. नेमकं काय लक्षात येत नाही हे लक्षात घ्या. आता तुम्हाला जुनी किंमत आणि नवीन किंमत याचा थोडासा गोंधळ होत असणार आहे. फक्त ज्या त्या ठिकाणी ज्या त्या किमती ठेवा. आपल्याला इथं कोणती किंमत ठेवायची? नवीन किंमत ठेवायची. मग आता नवीन किंमत आपल्याला माहित आहे का त्या वस्तूची काय आहे ते? माहित आहे. नवीन किंमत दिलेली आपल्याला किती आहे? 550 रुपये. आणि आपल्याला त्या वस्तूची जुनी किंमत काढायची आहे. जुनी किंमत म्हणजे कोणती किंमत? खरेदी किंमत काढायची. इथपर्यंत आलं लक्षात? बाकी 100 वरती किती नफा झालेला इकडे? 10% नफा. आणि सूट किती दिलेली 100ला? 25 म्हटल्यानंतर किती राहिले? फक्त एवढा बदल करायचा. यश आणि विवेक. फक्त हे भागाकारातले 25 इकडे आणून गुणाकारात ठेवायचे. सॉरी 75. आणि वरचे गुणाकारातले 110 इकडे आणून भागाकारामध्ये ठेवायचे. बरोबर आहे? आता सांगा कुणी कुणाला भाग जाईल? 0 0 कटला. 11 5 55 5 5 हातचे आले आणि 5 7 35 आणि 2 किती येईल उत्तर आपलं? 375 रुपये.
बरोबर आहे. आलंय लक्षात? काय अडचण नाही आता. येईल ना आता पुढचं सोडवता. पहा काय दिलाय प्रश्न, वाचा आणि सोडवा. घ्या मग आणखी एक आणि सांगा मला काय उत्तर येते. पहा, एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 16% सूट देतो, तरीही त्यास 20% नफा होतो. छापील किंमत 4000 रुपये असेल तर विक्री सांगा. सॉरी खरेदी सांगा. पहा पुढच्या प्रकारामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. एक वस्तू 3150 रुपयाला विकल्यामुळे 1350 रुपये तोटा होतो, तर त्या वस्तूवर सेकडा तोटा किती झाला हे सांगायचंय. पहा फक्त आपल्याला. पहा इकडे लक्ष द्या. आता अतिशय साधा सरळ आणि सोपा प्रश्न आहे. आपल्याला काय सांगितलंय, एक वस्तू 3150 रुपयाला विकली, पण जी काही खरेदी होती त्या खरेदी किमतीपेक्षा कितीने रक्कम कमी आली? 1350 रुपयाने रक्कम कमी आली, कारण तेवढा काय झाला? तोटा झाला. आता तोटा डायरेक्ट किती झाला हे सांगितले, पण आपल्याला काय करायचे? शेकडा तोटा म्हणजे 100च्या तुलनेमध्ये तोटा काढायचा आहे. आता आपल्याला 100च्या तुलनेत जर तोटा काढायचा असेल तर आपल्याला मुळात या वस्तूची एकूण किंमत किती हे माहीत असायला पाहिजे. तर एकूण किंमत कशी काढायची? पहा, विक्री किंमत आहे त्या वस्तूची 3150 आणि झालेला तोटा आहे 1350. हे दोन्ही मिळून त्या वस्तूची काय येणार आहे? खरेदी केलेली किंमत येणार आहे की नाही? विकलेली झालेला तोटा, तोटा त्यामध्ये मिसळला तर नफा तोटा बरोबर. म्हणजे जेवढ्याला वस्तू घेतली तेवढी किंमत आपल्याला त्या वस्तूची 100% मिळाली. मग सांगा दोन्हींची बेरीज किती येईल? 3150 आणि 1350 किती? 4000 500 बरोबर आहे का? लिहू ना बिंदास्त. बघा 4500 रुपये बरोबर आहे त्या वस्तूची 100% किंमत. 4500 रुपयाला किती आहे? त्या वस्तूची 100% किंमत आहे. तर आपल्याला त्या वस्तूवरती झालेला तोटा आहे 1350. तर 100च्या तुलनेमध्ये मग सांग बाबा किती तोटा झाला. म्हणजे काय करायचं? यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. पहा तिरकस गुणाकारामध्ये 1350 गुणाकारामध्ये हे 100 आणि भागाकारामध्ये एकूण रक्कम आहे 4500. सांगा कुणी कुणाला भाग जाईल? मग 0 0 कापू. पहा 2 0 2 0 कट झाले. आता 9 ने भाग जाईल. 9 5 9 1 राहिले किती? 9 5 45. पुन्हा 5 1 5 5 3 15 आणि वर किती शून्य राहिला? 1. म्हणजे एकूण शेकडा तोटा किती झालाय त्या वस्तूच्या मागे? 30% एवढा शेकडा तोटा झालेला आहे. म्हणजे तुझंही बरोबर आलं होतं, पण पॉइंट मध्ये चुकलं होतं थोडंसं. 27 पॉइंट कितीतरी किती आलं होतं? नाही 3000 ही काय झाली? तोटा होऊन झालेली रक्कम आहे. मग मूळ किंमत जर त्या वस्तूची काढायची असेल तर तोटा आणि विकलेली किंमत दोन्हींची काय करायची? बेरीज करायची. येईल आता पुढचं, काय अडचण नाही. पहा काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये. एक वस्तू 2240 रुपयाला विकली तर 560 रुपये तोटा झाला. तर सांग मग शेकडा तोटा किती झाला? शेकडा तोटा काढायचा आहे. पहा इकडे लक्ष द्या. सांगा
वस्तूची एकूण 100% किंमत बरोबर काय गृहीत धरायचं इथे, विकलेली किंमत आणि झालेला तोटा यांची बेरीज किती आली? हां विवेक, किती आली बेरीज? 2240 आणि 560, 2800 आणि या वस्तूवर तोटा झालाय 560. याचा तिरकस गुणाकार करा फक्त. 100 गुणाकारामध्ये 560 भागाकारामध्ये 2800. पहा 2 0 2 0 कटले, 28 1 28, 28 दोन्ही 56. 560 म्हणजेच किती टक्के तोटा? शेकड्यामध्ये जर तुलना केली तर 20% तोटा झालेला आहे. ओके, आणखीन एक पहा. थोडंसं याच्यामध्ये चेंज झालंय पहा, तरी सुद्धा काही अडचण नाही, सोडवता येईल तुम्हाला. याच बेसिकवरती आधारित आहे. आता आपल्याला एक वस्तू 680 रुपयाला विकल्यामुळे 15% तोटा होतो. जर 15% नफा कमवायचा असेल तर तीच वस्तू आपल्याला कितीला विकावी लागेल, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, विचार करा जरा, काय करावं लागेल? पहा इकडे लक्ष द्या, एक समजावून सांगते मग तुम्ही सोडवा. आता कुठलाही नफा तोटा शेकडेवारी याच्यामधला प्रश्न आला की पहिली गोष्ट तुम्हाला त्रैराशिक मांडता येणं आवश्यक आहे. पहा, म्हणजे कुठल्याही किमतीची तुलना डायरेक्ट 100 करायला शिकायचं. आता इथे आपल्याला एकूण वस्तूची किंमत जर आपण 100% गृहीत धरली तर 100% मध्ये किती तोटा झालाय आपला? 15% तोटा. म्हणजे ती वस्तू विकली कितीला? आपण फक्त 85%लाच विकली आहे की नाही? 100 मधून 15% काढून टाका, वस्तू आपण विकली फक्त 85%ला. 85%ला विकली म्हणजे कितीला विकली ती वस्तू? 680 रुपयाला विकली. 15% तोटा करून ती वस्तू आपण विकली आहे 680ला. आता मला काय करायचंय? 15% नफा कमवायचा आहे. 100वरती 15% नफा म्हणजे 100वरती किती झाले मग आता? 115. जर 85% बरोबर 680 तर 115ला किती? याचं डायरेक्ट त्रैराशिक मांडायचं. पहा काय येईल मग? 115 गुणाकारामध्ये 680 भागाकारामध्ये 85. सांगा कोणी कुणाला भाग देऊ? 5 ने देऊ सुरुवातीला. पहा 5 1 5 उरले 3, 5 7 35, पुन्हा 5 2 10 आणि 5 3 15. 17 ने 68ला जातो का भाग? कितीचा जातो? 17 चोक 68, 23 चोक किती मग? 92 आणि 1 0 राहिलेला जशास तसा. म्हणजे मला जर त्या वस्तूवर 15% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू मला कितीला विकावी लागेल? 920 रुपयाला विकावी लागेल. फक्त तुम्हाला या प्रकारच्या गणितामध्ये काय करायचे? त्या वस्तूची तुलना 100 करायची. नफा झाला 100तून शेकडा नफा वजा करा, प्लस करा, आणि तोटा जर झाला तर 100मधून काय करा? वजा करा. 100शी तुलना केली आणि हे त्रैराशिक मांडता आलं की बरोबर तुम्हाला कुठलाही प्रश्न सुटून जाईल. बघा आता पुढचा सुटतो का? पहा एकदाच या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिलेत. पहा प्रॅक्टिससाठी सोडवा पटापट आणि सांगा काय उत्तरे येतात याचे. पहिला प्रश्न 1800 आलं. सेकंड नंबरचा 720. किती जणांचं आलं? 720 नाही आलं. पहा सेकंड नंबरचा एकदा सांगते, थोडासा अवघड आहे म्हणून, बाकी काही नाही. पहा याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 100 मधून 12.5 काय करायचे? वजा करायचे.
100 मधून जर 12.5 वजा केले तर किती शिल्लक राहतील मग? 87.5 बरोबर आहे. 87.5 म्हणजे ती वस्तू विकली गेलेली आहे 560 रुपयाला. तर आता 12.5च मला काय करायचं आहे? 100वरती नफा कमवायचा आहे. मग किती लिहावं लागतील? 100 आणि 12.5 112.5. आता यांचा तिरकस गुणाकार करा पहा. 112.5 गुणाकारामध्ये 560 भागाकारामध्ये 87.5. आता बघा दशांश जर वर पण एकच असेल आणि खाली पण एकच असेल म्हणजे दशांशानंतर जर अंशात आणि छेदात समान संख्या असतील तर हा दशांश आपोआपच काय होतो पहा? निघून जातो. म्हणून डायरेक्ट इथं संख्या शिल्लक राहतील आपल्या. वर राहील 112 आणि 5 आणि खाली 875. सांगा कुणी कुणाला भाग देऊ आता? 5 ने जाईल का 25 ने दिला? 7 ने. 7 1 7, 7 2 14, 7 5 35, 7 1 7. इकडे देऊ? बरं ठीक आहे. बघा इकडे किती आहेत? 11 25, 7 8 56. आता काय करायचं? 125 आणि 1125 कितीचं जाईल का 5 ने देऊ? 25 1 25, 25 5 सव्वाशे, पुन्हा 25 1 25, 25 चोक 100 राहिले 12 आणि 25 5 सव्वाशे, 5 1 5, 5 9 45 आणि 8 9 आणि शून्याला 0. जर मला त्या वस्तूवर 12.5% आणखी नफा खायचा असेल तर मला ती वस्तू कितीला विकावी लागेल? 720 रुपयाला विकावी लागेल. अशा प्रकारे नफा तोटा या भागामध्ये जर तुम्हाला प्रत्येक वस्तूची तुलना 100 करता आली पहा तर कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही. फक्त एकच सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणाकारामध्ये 100वरती नफा असेल नफा ठेवा, तोटा असेल तोटा ठेवा आणि भागाकारामध्ये 100 जशास तसे. आलं लक्षात? काय अवघड नाही याच्यामध्ये. चालते. चला तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या बेसिक संकल्पना किती क्लिअर झाल्या हे मला नक्की कळवा. आणखीन तुम्हाला काय शिकायला आवडेल हे सुद्धा सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन लेक्चर्स रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग पुढे भेटूयात आपण अशाच प्रकारच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.